भोपाळ येथे धक्कादायक प्रकारची घटना घडली आहे। सुमारे 150 ते 200 रुपयाच्या कॅल्शियम कार्बाईड पासून बनवलेल्या गनमुळे अनेक बालकी व तरुणांमध्ये डोळ्यांचे गंभीर नुकसान झाले आहे। स्थानिक हॉस्पिटलच्या अहवालानुसार आतापर्यंत 125 पेक्षा जास्त रुग्ण दाखल झाले आहेत। त्या पीडितांमध्ये बहुतेक जण 8 ते 14 वयोगटातील मुले असून काही तरुणांनाही मोठा फटका बसला आहे। या गनचे साधन म्हणजे प्लास्टिक पाईप, गॅस लायटर आणि सहज उपलब्ध कार्बाईड। पाईपमध्ये कार्बाईड पाण्याशी प्रतिक्रिया दर्शवून एसिटिलीन तयार होतो आणि जळताना अचानक फटाक्याप्रमाणे स्फोट होतो। या स्फोटाने पाईपचे तुकडे उडून शरीरात विशेषतः डोळ्यांमध्ये घातक घुसखोरी करतात, ज्यामुळे चेहरा, कॉर्निया आणि इतर डोळ्यांच्या भागांना गंभीर जखम होते। रुग्णालयाच्या तपासणीत दिसते की येणाऱ्या रुग्णांपैकी साधारण 20 ते 30% प्रकरणे गंभीर आहेत। अनेकांना त्वरित शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली असून काहींना कॉर्नियल प्रत्यारोपणासाठीही तयारी चालू आहे। सौम्य जखम असलेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे, परंतु गंभीर रुग्णांसाठी ऑपरेशन व पुढील फॉलो अप सुरू आहे। नेत्ररोगतज्ञ डॉक्टर अदिती दुबे यांच्या मते आम्हाला 7 वर्षांपासून ते 35 वर्षांपर्यंत वयोगटातील तरुण आले आहेत। या दिवाळीत कार्बाईड बॉम्बमुळे विशिष्ट व गंभीर प्रकारच्या डोळ्यांच्या जखमांचा दर्शन घडला आहे। केमिकल व भौतिक दोन्ही प्रकारच्या परिणामांमुळे अनेक प्रकरणांवर शस्त्रक्रिया करावी लागली आहे आणि सुमारे 20 ते 30% रुग्णांना गंभीर नुकसान झाल्याचे वर्तविले आहे।